हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. काल तुमच्याशी लाईव्हमध्ये गप्पा मारून खूप मजा आली, खूप बरं वाटलं, मला एकदम रिफ्रेशिंग वाटलं. आणि जसं मी काल लाईव्हमध्ये पण म्हणाली होती तसंच मी आज तुमच्यासाठी एक मस्त छानसं वेगळं काहीतरी घेऊन आलेली आहे. आणि आजचं पॉडकास्ट असणार आहे वटपौर्णिमा स्पेशल पॉडकास्ट. तर चला सुरू करूया, जास्त वेळ न दवडता, कारण का अजिबातच मला प्रस्तावनेला वेळ दवडता येणार नाही आहे, कारण पॉडकास्ट किती मोठं होणार आहे ते मला स्वतःला माहिती नाही आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द पॉडकास्ट. कोणापासून सुरू करूया? सो जसा मी सिक्वेन्स घेतला आहे त्या सिक्वेन्समध्ये स्टार्ट करूया. तर पहिलं सगळ्यात आधी आपण बोचनाला घेऊया. बोचना द बोचुमॉन. आज बोचनाच्या बोचूवर एक थप्पी पण पडली आहे, कशी थपकी, प्यार की थपकी बघितली का तुम्ही? आणि अशी उसळली ना बोचना, एकदम फनी म्हणतो नेहमीच मिळू दे मला. बचना म्हणते नेहमीच नाही रे, हेच मिळू दे, असं म्हणायचंय का तुला? अरे फनी कसल्या रे तुझ्या, म्हणजे इतका इतका तो हपापलेला आहे ना, इतका तो डिप्राइव्ड आहे खरंच. म्हणजे त्याला चान्सच बघत असतो, असं कधी पण त्याला काय मागे फार इंटरेस्ट आहे. नुसतं आपलं कधी पण एकच पोज, असं मागून आपलं उभं राहायचं. प्रत्येक जन्मी तुलाच मागणं घालेन असं त्याला म्हणायचं होतं. अहो लग्नाची मागणी, मराठी भाषा वळवावी तशी वळते. फनी तू काय ऑफिसला वगैरे काम धंद्याला जातोस की नाही? त्या दिवशी म्हणाला की आज मला सुट्टी आहे, आज मी सुट्टीवर आहे. अरे तू कधी सुट्टीवर नसतो. अरे वेड्या, आता जायचंय की नाही फुबईला? की यावेळेला पण कॅन्सल होणार आहे? होणारच आहे ते, पण जर जाणं झालंच तर त्याच्यासाठी सुट्ट्या वाचवून ठेव. कसं काय तुला प्यारा, तू रे मिठा मिठा प्यारा प्यारा, तुला प्लॅन कसा नाही समजत जिजा सालीचा गुडप्या कुठला? तुला आता संपून टाकेल सगळ्या सुट्ट्या आणि नंतर मग आयत्या वेळेला जाईल आपली मटकावत, म्हणजे घोड्याची शेपूट म्हणते मी, ते घेऊन जाईल आणि तुला ठेवेल इथेच लटकवत. परवा म्हणत होता की मला सुट्टी आहे, नंतर काल म्हणतो मी आता 24 तास ड्युटी करून आलो, आज म्हणतो मी क्लिनिकला जातो. क्लिनिकला गेला कधी, आला कधी, परत गेला कधी. आणि ही म्हणे की आता आम्ही भेटायला जातोय आमच्या फ्रेंड्सना, ते म्हणाले की 12च्या आधी कधी पण ये, आता आम्ही जातोय, उशीरच झालाय, कारण डॉक्टर साहेबांना पण भेटायचं होतं. अरे डॉक्टर साहेबांना कसला डॉक्टर आहे काय माहिती, उगाचच आपला मोठा मोठा कुठे कोण विचारत नाही तर अशा ठिकाणी जातो आणि आपलं ज्ञान देऊन येतो आपला इंजेक्शनचं. असं तेवढंच ठोकाठोकी येते याला, इंजेक्शन मारायची म्हणते मी, तेवढंच काम येतं. आणि किती म्हणजे काय त्या माणसाला काय आहे की नाही आहे? खरंच तो गेलेला कामाला, एक तर कधीतरी जातो, मग ते काहीतरी दिवस रात्र गेलाय असं दाखवतो. 24 तास 22 तास काय म्हणतात ते, आता 24 तास क्लिनिकमध्ये पडतो, डब्बा खाऊन येतो की हॉस्पिटलला जातो तेच काय कळत नाही. तर मला वाटतं हॉस्पिटल तर सोडलेलंच आहे, फक्त क्लिनिकला जातो, डब्बा खातो, ढेकर मारतो आणि येतो. आणि असंच कोणतरी आलं वगैरे ते 1-2 इंजेक्शनं ठोकतो बास. आणि मग तो घरी आल्यावरतीही तयारच असते, इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे, आणि मग तसाच निघतो आपला, कपडे पण नाही बदलत. असला हा डॉक्टर कसला काय, ते क्लिनिकमधनं येऊन त्याच कपड्यामध्ये दुसऱ्यांच्या बाळांना वगैरे भेटायला जातो, त्यांना त्याच हाताने त्याच कपड्यामध्ये त्यांना घेतो. हे ह्याचं हायजीन. आणि उद्या आम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आता आम्हाला अजून कुठेतरी जायचं आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही बघा, ते तुम्हाला उद्या कळणार आहे, उद्या तुम्हाला ते दिसणार आहे, असं करून काहीतरी पिल्लू सोडून द्यायचं. एकतर बाई तू मराठी तर मराठी बोल, इंग्लिश तर इंग्लिश बोल, सगळं धेडगुदुरी काहीतरी बोलू नको मधलंच. आहे आहे आहे. आणि त्या मायसाचं बघ काय ते, आता एवढा मोठा बवाल केलास ना, असं होतं तिला तसं होतं, हे ह्याच तुमच्या लाईफस्टाईलमुळे होतं, समजली का? मोठी सांगते की आम्ही तर तिला कसं परफेक्ट वाढवतोय आणि कसं आम्ही परफेक्ट आहोत आणि ती कशी परफेक्ट आहे आणि तिला आम्ही कसलीच डेफिशियन्सी नाही आहे आणि सगळं एकदम प्रॉपर आहे, सगळं व्यवस्थित आहे. ते म्हणाले की एकदम मस्त आहे. अरे पण तिच्या झोपेचं काय? नेहमी तुम्हाला उशीर होतो. ती काल बोलली पण की उद्या मला पण लवकर उठायचं आहे, नाही म्हटलं तरी पण 8 वाजता तरी उठत असेल जास्तीत जास्त, मी म्हणते त्याच्याही आधीच. आता काय मला माहिती नाही तिथल्या शाळांचं टायमिंग वगैरे, पण सकाळची शाळा आहे म्हटल्यावरती 8 वाजता तरी उठावं लागत असेल. रात्री 2-2, 3-3 वाजता झोपल्यानंतर 8 वाजता उठायचं म्हणजे किती तासाची झोप. तिचे डोळे बघ, ते डोळेच सगळं सांगतायत की काय तिची अवस्था आहे आणि काय तिला किती हेल्दी लाईफस्टाईल ती जगते आणि किती हेल्दी आहे ती. लाज पण नाही वाटत सांगायला की आम्हाला काल खूप उशीर झाला, येईपर्यंत खूप रात्र झाली, मग सकाळी उठायचं होतं.
अरे तुमचं तर काय, तुमचं तर जाऊ दे आता, जे झालं ते झालं, पुढे काय होईल ते होईल. त्या मुलांना तरी जपा, त्या मुलांचं तरी काय आता काय बोलायचं ना. ह्यांच्या मुलांच्या बाबतीत पण आता मनाना शून्य, काही म्हणजे काहीच वाटत नाही. जाऊ दे, ते भले आणि त्यांची पोरं भले. फक्त माझं काम रोस्टिंग करणं आहे, मी रोस्टच करणार ह्याच्या पुढे. गेले उडत. आणि ते मॅग्नेटचं काय कौतुक सांगते, असं सांगते जसं काय बापरे किती म्हणजे ते कुठून सगळे एवढे देशच फिरले आणि कलेक्शन करून ठेवलंय. इथे तिथे 10 वेळा लोणावळ्याला जाते तर 10 वेळा लोणावळ्यावरून मॅग्नेट आणते, 5 वेळा महाबळेश्वरला जाते तर 5 वेळा तिथून मॅग्नेट आणते. अशा ठिकाणावरून साधं त्या म्हातारीच्या बुटाचं पण मॅग्नेट घेऊन आली ही बाई. असे मॅग्नेट लावून तर भरणार नाही तर काय. तर आता फिल्टर लावून कसं गेट रेडी विथ मी करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर हा आहे माझा कॉम्पॅक्ट, हा आहे माझा पावडर, हा आहे माझा फाउंडेशन. आता मी हे सगळं अप्लाय केलं आहे आणि आता मी जात आहे पूजेला. पूजा करून झाली आहे आणि आता मी फनीबरोबर जरासं शूट केलं आणि मग आम्ही जरासा गिरख्या घेतल्या. ते तर मॅन्डेटरी आहे, काही पण झालं तरी पण मी गिरख्या घेतेच. आणि मी नाही घेतलं तर मला फनी गिरकी घ्यायला लावतो आणि गिरकी घेऊन तो कुठे थांबवतो ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच आहे. तर अशा रीतीने आमचा सोहळा संपन्न झाला आणि मला जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा अशी मी देवाकडे प्रार्थना करते. आणि मी तुम्हाला इथे एक स्क्रीनशॉट पण दाखवते. अरे किती वेळा तेच 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 तेच. हा चांगला गुडप्या भेटला आणि म्हणून टिकलीस तू, समजलं ना. गुडप्या टिकला म्हणून टिकली टिकली, टकला टिकला म्हणून टिकली टिकली. तसं आहे तुझं. नाहीतर कोणाला उल्लू बनवला असता. हा चांगला लोमता भेटलाय तुला. आणि काय ग एवढी उडते बोचे, कोण भेटत नव्हता तुला म्हणून हा गळ्यात पडला. मग आता पदरी पडलं आणि पवित्र झालं, तसं झालंय तुझं. काय कोणाला सांगते मोठ्या मोठ्या बाता, तसं काय स्वतः ही कुठली मोठी हुरपरीच होती. हिची तर अशीच जळली होती ना. हिच्या बहिणीचा पण बॉयफ्रेंड होता पण हिचा नव्हता, हिचं कोण नव्हतं, हिला कोण विचारायचं पण नाही. येडी मुलगी असं म्हणायचे. म्हणून मग हिला ना कोण भेटेल त्याच्याशी हिने आपलं मस्तपैकी फासला. आई पण म्हणाली, हिची स्टोरी आता माहितीच आहे सगळ्यांना, आता मला काय परत परत सांगायची गरज नाही आहे. हिने स्वतःच सांगितलं की कसं हिच्या आईने हिला समजवलं की मस्त फॅमिली आहे, मस्त तुझी जी आहेत ना निस्तरायच्या गोष्टी ते इथेच निस्तरल्या जातील, मजा होईल, मजाने लाईफ होऊन जाईल. बाकी तर काय ते काय कर असं काय ते नाही, डोळ्याला पट्टी बिट्टी लावून झोपतो ना तसं झोपत जा, जास्त काय टेन्शन घेऊ नको. नाही लावलीस तरी पण तसं पण काही दिसणार नाही आहे, अंधारात गुडप. सो टेन्शन नाही लेणे का, पैसा देखणे का पैसा, मज्जाने लाय. तर हे आहे असं आहे. तरी पण हिला कमी पडत होतं. मग आता हे घबाड हाती लागलं आणि गुडप्या तर आहेच जोडीला, त्याने पण दिली साथ आणि झालं. कारण आता गुडप्याला हिला टिकवायची होती आणि हिला आपलं उडवा उडवी टिकवायची होती. त्याच्यामुळे मग ते केलं आपलं मॅनेज. प्रत्येक वेळेला सगळ्यांना सगळंच काही मिळत नाही. काही गोष्टी आपल्याला सोडाव्या लागतात काही गोष्टींसाठी. तर त्यामुळे मी काही गोष्टी सोडल्या आणि नंतर मग मला वाटलं की खरंच जे मी सोडलं ते चांगलंच केलं. आणि मग काही गोष्टी मिळवण्यासाठी फनीने काही गोष्टी सोडल्या, जसं की तो काम सोडलं, कामधंदा सोडला. तर असं करून आम्ही एकमेकांसाठी बरंच काही सोडलं आणि फक्त आम्ही एकमेकांना नाही सोडलं आणि एकमेकांसाठी गोष्टी सोडून आम्ही एकमेकांना पकडून ठेवलं. तर तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर आयुष्य खूप सुंदर आहे. लिव्ह, लाफ अँड डू वॉट एव्हर यू वॉन्ट. मजा करा. आता आपण वळूया दुसऱ्या जोडीकडे, म्हणजेच जिज्जाकडे. जिज्जाजी बाई, जिजाजीने तर असला चुना लावलाय, अगदी स्वतःसारखाच. म्हणजे स्वतः कसा हा भुरगे आहे, डुकऱ्या भुरगे, तसंच आहे ना. ह्याने छोटा पॅकेट बडा धमाका नाही आहे, पण ह्याचा बडा धमाका छोटा पॅकेट निघाला आहे. उलट आहे. लोकांचं कसं असतं, छोटा पॅकेट असतो पण त्याच्यात बडा धमाका असतो. पण हा जसा आहे ना मोठा, बडे बाते आणि ढुंगू खायला लाते, तसाच प्रकारचा ह्याचं गिफ्ट पण आहे ह्याच्या स्वतःसारखं. की नुसतं मोठा असं हा कसा स्वतःला समजतो, मी मी ते आहे, तर लुल्लाचा जाऊ दे आता, लुल्ला नाम आहे मेरा. अगं फुगे, जशी फसलीस ती आयुष्यभरासाठीच फसलीस ग. आणि तसं पण तू फसण्याच्याच लायकीची आहेस. तुझं तरी काय वेगळं आहे म्हणा. प्रत्येक वेळेला हापापल्यासारखी नुसती गिफ्ट. आणि ह्याने तर तिला गिफ्ट देऊनच मारली आहे. मी काय बोलली होती मंडळी त्या दिवशी, हिचं काय ना काय आता ते ठेवलं होतं, राखीव होतं. जे काही गोष्टी करते ना,
ज्या गोष्टी ह्याला करायला अलाव करते ना त्या गोष्टीसाठी काय ना काहीतरी गिफ्ट द्यावं लागतं. सो हे गिव्ह अँड टेक रिलेशनशिप ही आहे जोडी नंबर 2. गिव्ह अँड टेक रिलेशनशिपचं उत्तम उदाहरण. एक जण देतो, दुसरा जण घेतो फक्त बास. आणि मग त्याच्यासाठी समोरच्याला वाटेल ते करायची परमिशन असते. मग ते जिजा साली असू दे आणि काय काय असू दे, ते हागारोने कशाला गाडी साफ करतो प्रत्येक वेळेला. अरे समज रे मंडळी, समज रे हो. गाडीमध्ये साफ करणं एवढी घाणच होते रोज. गाडी किती वापर होतो गाडीचा ना. मग गाडीमध्ये आता प्रत्येक वेळेला कुठे बाहेर जमत नाही तर मग गाडीच साफ करत राहावी लागते. तर त्याच्यामुळे मग साफ करावी लागते. तर असं आहे. तर मग काय सोडून दिलेलं आहे. तर गिफ्ट बघितलं ना, पण हा पण एकदम पक्का शाण आहे की गिफ्ट काय द्यायचं ते बरोबर माहिती आहे. अरे कोणी बिलीव्ह करेल का ह्याची स्टोरी. हे तर असं झालं, फुगीला ऑर्डर केलेली पण बोची आली. अरे देवा, असं कसं, असं काय सण बायसा थोडी चलताय. म्हणजे काय आता जे आलं ते घ्यायचं असं थोडीच आहे. असं नाही चालत बाबा. जे आपलं आहे तेच, म्हणजे जे आपण ऑर्डर केलं आहे, जे आपण तसंच्या तसं, म्हणजे पॅकेट पण तेच असलं पाहिजे, आतमध्ये माल पण तोच असला पाहिजे. आणि एवढ्या मोठ्या ब्रँडचं, हे भगवान, म्हणजे कोणाला उल्लू बनवतो रे. आणि तू ग फुगे दातविचकी, दातातलं काढ, जास्त अक्कल पाजळू नको. एवढं एक्सपेन्सिव्ह असतं. त्याच्यामुळे मग आम्ही ना शेअरच करतो. आम्ही ती पण वापरते, मी पण वापरते, ती बेटना पण वापरते. ती बेटना तर फुकटी ए टुनाल, आवर घाल तिला, सुसाट होणार आहे ती. आणि मग तर नाही बाबा, लगाम नाही लावता येणार. आज बघितलं कशी उडत होती, किती तो नव्हता वाटतं घरात नवरा, तर एकदम जोरजोरात मागून बोलत होती. आणि अगदी त्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये येण्याचा प्रयत्न करते. आणि तिच्या मुलीला पण घे 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 म्हणून तिला पण पुढे पुढे व्हिडिओमध्ये आणते. ते बघा त्या काय करतायत स्वतःहून. आणि किती ते मागून ते नवरा बायकोचं गिफ्ट देणं चाललेलं, तर मागून हिचा आवाज किती, बाप रे, एकदम म्हणजे आपला प्रेझेन्स फील करवते ती. तर ती पण मला वाटतं जेव्हा तो टुणाल नसतो ना, तेव्हा ती पण एकदम फुगी 2.0 होते. मुळात आहेच ती तशी. बऱ्याच लोकांना वाटतं की ती खूप साळसूद आहे आणि चांगली आहे आणि ह्या वय आणि त्या वय. काही नाही, ते लगाम थोडंसं आहे ना म्हणून आहे. नाहीतर ही तर तिच्या वरची आहे. हिने स्वप्न तीच बघितली होती पण नाही झालं, कारण नवऱ्याला आवडत नाही. आता हिची स्टोरी माहिती आहे ना, ह्यांचं यूट्यूब चॅनल वगैरे बघून ह्याच्या भावाशी लग्न केलं होतं. हिला वाटलं आपल्याला पण असंच नटायला मुरडायला टाइमपास करायला मिळेल. आता हळूहळू तसंच पावलावर पाऊल ठेवते. इथे फिरायचं तिथे फिरायचं, सतत बाग भरोवर निकल पडो तिचं पण चालू झालेलं आहे. किती दिवस कोण सहन करणार ना. तर हे आहे इनकी असलियत. आणि काय रे ढबी डुकऱ्या, अरे द्यायचं तर इज्जतमध्ये दे, नाही द्यायचं तर नको देऊ ना. आणि काय तर म्हणे मी आणि माझ्या मित्राने एकत्र ऑर्डर केलेलं ना, तर त्याच्यामध्ये दुसरं पार्सल गेलं आणि ह्याच्यामध्ये दुसरं पार्सल आलं. अरे असं कधी होत नाही. आणि ब्रँड्स बरोबर तर नाहीच नाही. त्याच्याबरोबर एक्स्ट्रा कवरचं बॅग मिळतं, ती बॅग कुठे आहे ते. आणि इतकं जर खरंच ती जर ब्रँडेड बॅग आहे ना, तर ती एकदम क्लोजअप आणि व्यवस्थित दाखवली असती, असं वरच्यावर नाही दाखवली असती. आली मोठी फुगी, मोठ्या एक्सपेन्सिव्हच्या गोष्टी करते आणि सडकं तोंड ग बाई. किती मिळालं तरी ते सडलेलं तर ते सडलेलंच. आणि मी तुम्हाला डेफिनेटली सांगते, जर ती ओरिजिनल बॅग असली असती ना, मग ती कितवी पण अगदी 100वी बॅग पण असली असती ना, तरी फुगी खुलली असती. पण ती ओरिजिनल नाही आहे म्हणून तिचं तोंड सडलं. आणि त्याच्यावरूनच तिचं ते चालू होतं की माझ्याकडे खूप बॅग आहे. कशाला, पण मी सांगितलं होतं ना नको मला, कशाला. असं कधीच होत नाही की. आणि अगदी शॅनल बोलायला शिक. शॅनल असतं ते. शॅनल काय असतं, शॅनल मोठे ब्रँड वापरते. अरे ब्रँड नाही, तुला दिला डांगू ब्रँड. आणि मेकअप पॅलेट असतं ते. पॅम्फलेट काय असतं, मेकअप पॅम्फलेट बोलते. अरे दातविचके, काढ दातातलं काढ आधी. बोलायला पण चुकीचं लागली आहे ते. दोघेही एकमेकांना ना अनपड गवार एकदम समजून येत, बरोबर ओळखून येत, बरोबर जोड्या जमल्या त्यांच्या. बाबा नकोच. तुम्ही ना त्या वडाच्या झाडाला 7 नाही 14, 21, किती 28, किती वाटेल तेवढ्या फेऱ्या मारा आणि ना गुंडाळून ठेवा त्याला. बाबा तू पण कुठे दुसरीकडे नाही गेली पाहिजे आणि हा पण कोणाला दुसऱ्याला नाही मिळाला पाहिजे. देवा ह्यांचीच जोडी जमव. कोणाच्या बरोबर राहण्याच्या लायकीचे नाही आहेत हे लोक. आणि कोणाला पाहिजेल पण नाही आहेत. हा रिकाम टिकडा गेला लगेच तिकडे कॅमेरा हातात घेऊन हलवत.
म्हणजे कॅमेरा हलवत घेऊन गेला. तर तिकडे गेला आणि तिकडे जाऊन शूट करतोय फालतूगिरी. आणि रील ह्याला बनवायची होती, तर ते गेला नौटंकी करायला. ह्यावर्षी काय ह्यांना कोणी विचारलं नाही वाटतं, फुकटचं कोण मिळालं नाही वाटतं करायला. ते पण म्हणाले बाबा नाही, बरोबर असंच करा ह्यांच्याबरोबर असंच. म्हणजे ह्यांच्याशी ना खरंच सांगते मी, कुठल्याही बाबतीत कुठलंही कोलॅब वगैरे काय करू नका, तुमची नाचक्की होईल, नाचक्की. हा तर एनिवेज, तर हा तिथे गेला आणि तिथे एक बाई आपल्या सुनेला का कोणाला घेऊन आलेली. तिला हा म्हणतो की तुम्ही आहेत का तुम्ही यांचे फोटोग्राफर म्हणून आले का इथे. तर ती बाई म्हणाली नाही, मी तर येणारच होती हिला सांगायला, नाही तर तिला कसं कळणार. अरे सगळे काय तुझ्यासारखे वाटले का रे, नल्ल्या लुल्ल्या. हां, कामधंदे नाही ते बायकी याच्यामध्ये. बायकांनाच विचारतो तुम्ही इथे कशाला आले. स्वतःला विचार ना, तू कशाला तिथे आहेस, तुझं काय काम आहे, बाई आहेस का तू, बायल्या कुठचा. असंच पाहिजे, असंच. आता ज्या प्रकारचे लोक पण याला उत्तरं देत आहेत ना, असंच तुला ना असाच ठेवला पाहिजे चांगला मोठा आला. आणि तिला काय मोठं ड्रायव्हिंग सीटवर आहे ना, तर असं भूषण वाटतं की बापरे आपण काय भारीच एकदम काय साडी नेसून ड्राईव्ह करतोय वगैरे. अरे गेला तो जमाना, आता काय लोक साडी नेसून विमान उडवायला लागले. तुम्ही कसले गाडी चालवताय, सायकल चालव साडी नेसून. ती बाई बघ काय 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 करते. नाही तर मग तिचे व्हिडिओ बघ, साडी नेसून हे कसं करावं, ते कसं करावं, उठावं कसं, नाचावं कसं, फिरावं कसं, बसावं कसं, हागावं कसं, मुतावं कसं, सगळं शिकवते ती. आणि तुझं काय, गाडी चालवते मोठी, आली मोठी, चलपट. आणि ते बेटनाचं क्लॅरिफिकेशन कशावरून आलं माहिती आहे, मिलबाटकेवालं. तर कारण ही जेव्हा गेलेली ना क्रूजवर, तेव्हा सगळ्यांचे असेच उधारीचे कपडे घालून फिरत होती आणि फोटो टाकत होती. तेव्हा लोकांनी हिला विचारलं की हा हिचा ड्रेस आहे ना, तिचा ड्रेस आहे ना, म्हणून ते क्लॅरिफाय करतायत की आम्ही एकमेकांचे कपडे वापरतो वगैरे वगैरे वगैरे. हिला तर काय लाजच नाही आहे त्या बेटनेला, पण नवऱ्याची पण घालवते. अरे तुझ्या नवऱ्याला कळलं ना तू काय करते आणि काय त्याच्या मागे ह्याच्या व्हिडिओमध्ये तो बघत नसेल यांचे व्हिडिओ, म्हणून त्याला काय आता पत्ता नाही. पण ही काय करते ते कळलं ना, तर बरोबर हिची टाक्की टिक्की होणार आहे. लाज पण नाही आहे जरा पण, स्वतःची काय इज्जत बिज्जत काय आहे की नाही आहे. 4 कपडे पण नाही घेऊ शकत काय गं तुझा नवरा. आणि बरं ठीक आहे, ते घालते वरून हिचे जे फोटो वगैरे पण काढतात ना, तर हिला एकदम पांढरी फटक करतात असं फुगीसारखी. ती फुगी तर काय नुसती पांढरी पालच आहे आणि त्याच्यावरती ते एवढं थापते आणि फुटतो तर ती एकदमच काळी निळी पडते. ते तर वेगळंच आहे तिचं ते. पण ही तर आपली कृष्ण कमळ आहे ना. पण हिला पण असा फार सोस आहे. म्हणजे मला कळत नाही की लोकांना आपल्या स्किनमध्ये का एवढं कम्फर्टेबल नसतात. हां, एवढं कशाला पांढरं फटक करायला लागतं तुला बेटने. तू काय आहे, कशी आहे, जे आहेस तसं आपल्या ह्याच्यामध्ये राहा ना, सुंदर आहेस, कशाला नको त्याचा नाद करते. आणि डुकऱ्या मोठे कॉमेंट करतो ना तू की गॉसिप गर्लला मी दाखवेन आणि ती कशी आहे आणि ती कशी दिसते वगैरे. अरे जशी पण आहे ना, मी स्वतःच्या ह्याच्यामध्ये खुश आहे. तुझ्यासारखे तुझ्या त्या फालतू वहिनीसारखे आणि त्या बचनेसारखे दुनियावरचे फिल्टर लावून पण घाण दिसत नाही. फिल्टर लावले तर मी त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर दिसेन, समजलं ना. स्वतःच्या घरातल्यांकडे बघ, इतकं फिल्टर फासून पण माकडच दिसतात. आणि इतकंच आहे ना, तर त्या फुगीच्या दातातला अडकलेला आधी काढ त्या तोंड विचकीचं. स्माईल देताना बघ कशी जोराची कळ आल्यासारखी तोंड करते, स्माईल पण देता येत नाही. हगुनी फुगुनी. Our next character is Bombly. Wango the wangadi, wango wango enjoy me, wango wango wangadi, kuku 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 kuku. अगं बाई काय ती रील बघितली मी आत्ताच. मण्यारची नागिण ग बाई, मण्यारची नागिण. आता यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागले. ही एक गाणं करते तर मग नंदू तेच गाणं उचलून त्याच्यावर रील बनवते. मग नंदूचं कुठचं गाणं असेल तर तेच गाणं अरे रे माझं राहिलंय म्हणून मग ही बनवते, बोंबली बनवते. या दोघींचा आपला चाललेला आहे मोठा शो, टॅलेंट शो, फ्लॉप टॅलेंट शो. काय ते एक्सप्रेशन आणि काय तर चेहरा आणि काय ते चोरियन करून चेहऱ्याचा पार चुरा झालेला आहे. असं नाही वाटत का मंडळी तुम्हाला? ग्लो तर नाहीच झाला. म्हणजे ते कॉमेंट जे पण होतं ते चुकीने झालं होतं, लिहिलं गेलं होतं, पण ते बरोबर तसंच्या तसंच झालं आहे, ब्लोच झालेलं आहे ते. अरे ग्लो व्हायच्याऐवजी ब्लो झालेला आहे त्या चेहऱ्याचा.
अरे 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 अरे, याच्यापेक्षा आधी तरी बरी दिसायचीस ग बोंबले. पैशापरी पैसा गेला, व्ह्यूज पण नाही आलं, म्हणजे ते म्हणतात ना, तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती राहिलं दुपाटणं. तसंच तुझं काहीसं झालेलं आहे. आणि आता बाबा आई आल्यापासनं मण्यार एकदम मागेच पडलाय. सगळीकडे नुसतं आई व्ह्यूज देते, आईच्या ह्याच्यावरती व्ह्यूज कमवायच्या म्हटल्यावर नुसतं मम्मे 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 मम्मे. तिथे त्या मम्मीचं चाललंय, इथे या मम्मीचं चाललंय. हे वटपौर्णिमेला पण ह्या वेळेला मण्या कुठेच दिसला नाही. मण्यार एकदम बिझी झालाय, वरती कैलाशात जाऊन बसलाय वाटतं. आधी नव्हे ते, नाही तर तिकडेच लुडबुडत असायचा नुसता. नाही तेव्हा आम्ही इतकं सांगायचो की जा, ती ऑफिस रूम आहे तिथे बस बस बस, पण नाही. आणि आता सासूबाई आल्या आहेत तर आपला गेलाय पर्वतावर बसायला. गेला ग बाई एकदाचा. सासूबाई तुमच्या येण्याने बघा जरा जावई कामधंद्याला तरी लागला, नाही तर असाच असतो रिकाम टेकडा इकडे तिकडे टाइमपास टवाळक्या करत, तुमच्या मुलीच्या मागे मागे ढुंगूर कॅमेरा मारत. तर आता मण्यारचं सगळं फुटेज आईकडे हल्लेलं आहे. हो ना मम्मी, मी तुझ्याबरोबर यायची ना मम्मी, नाही का मम्मी, नाही का मम्मी. आणि काय माहिती असे थोबाडावर 12 वाजले आहेत ना हिच्या, काय झालंय नेमकं काय कळत नाही. म्हणजे ती मम्मी आल्याची खुशी काही दिसत नाहीये. आज पण बघा काय बोलत होती, हिरवा पाला म्हणजे असं मला वाटतं झुरका जास्तच झालेला असतो आजकाल. असा आधी झुरका घेते जास्तीचा की एकदम म्हणजे एनर्जी यायला असं तडतड 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 काम करते. पण आता आई आल्यापासून म्हणजे थोडं ते झुरका कमी पडतोय वाटतं, नाही जमत आहे. तर आता ते वेगळे परिणाम दिसू लागलेत. कारण का एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय असली तर तल्लप येते ना, तल्लप. आणि ती तल्लप नाही झाली तर मग माणूस असा एकदम कुठल्या नशेत जातो, त्याला काही समजत नाही आपण काय बोलतोय. तसंच या बोंबलीचं झालं. तर काय म्हणते की आता मी जे साहित्य ते आहे तुम्हाला माहितीच आहे, ते सगळं काही मिळत नाही, जे मिळतं जे आहे त्याच्यामध्ये मी हे करते. इथे जांभूळ मिळत नाही, आपल्या इथे कसं बाया राहतात, तर इथे बाया राहत नाही, इथे बाया पण नाही आहेत. अरे बाया नाही आहेत म्हणजे, आणि बाया काय असतं, बायका तरी बोलायचं ग. हां, स्त्रिया असतात, बायका असतात. थोडं जरा काहीतरी जरा चांगले बाया राहतात. कुठे राहतात बाया? त्या दिवशी असंच म्हणाली होती, इथे स्कूल राहते. अरे स्कूल राहते काय, स्कूल आहे तिथे, स्कूल तिथे आहे असं काहीतरी बोलायचं ना. सगळं राहते. चल बाबा, तर तुझ्या भाषेचा एक म्हणजे ती ढब असते. पण बाया राहतात तर बाया राहतात तर ते तर राहूच दे. ती आणि ॲडिशनली काय म्हणे की इथे जांभूळ राहतं, तर ते फ्रोझन जांभूळ राहतं. तर ते फ्रोझन जांभूळ कसं असतं, कधी चांगलं पण असतं, चांगलं असतं म्हणून मग मी ते घेतलं नाही. कारण ते चांगलं असतं तर म्हटलं राहू दे. अरे चांगलं असतं तर मग तू का नाही घेतलं? म्हणजे तुम्ही नीट ऐका. ही काय म्हणाली, इथे जांभूळ मिळतं, फ्रोझन असतं, मी कधी घेतलं नाही आहे, पण ते चांगलं असतं म्हणून मी ते कधी घेत नाही, म्हणून म्हटलं राहू दे. अरे तू काय बोलते काय ग, काय बोलते काय तू? हां, काय येड्यासारखी. त्या दिवशी पण असं काहीतरी विचित्रच असा हातवारे हाताकडे वगैरे बोलून म्हणजे हिला हातामध्ये स्क्रिप्ट असते की समोरून मन्या प्रॉम्प्ट करत असतो, तर आता मन्या नाही आहे म्हणून काय पण तोंडाला येईल ते बोलते. मध्ये तिला ढेकर येतात तर ढेकर दाबून दाबून बोलते, ढेकराडी. हिचं काय म्हणजे काहीच खरं नाही आहे की आईशीने एवढं काय काय हिला एक लोड झालं आहे. आता खरंच खोटी खोटी कामं सोडून आता खरी खरी कामं कराव्या लागले तर थकायला झाला. आता मी सांगू पण शकत नाही. तसं हिचं वर्षानुवर्षाचं कंटेंट आहे. आता किती वर्ष झालं दरवर्षी आपलं तेच 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 सण, तेच नटायचं, तेच करायचं, तेच दाखवायचं, प्रत्येक वेळेला तेच घिसपिटे डायलॉग बोलायचं. आता बस कर ग बोंबले. मुळात काय आहे माहिती आहे ना, तुला इंटरेस्ट राहिला आहे आता ना, आम्हाला इंटरेस्ट राहिला आहे. आणि मुळात कसं असतं ना, आपण जेव्हा इंटरेस्टने एखादं काम नाही करत ना, तर ते छान नाही होत आणि मग तसेच त्याचे परिणाम पण असतात. आता बस जोपर्यंत आई आहे तोपर्यंत तुझं एक थुकरट कंटेंट खपवून घे काय ते, आणि नंतर पुढची सोय बघ. आणि प्रत्येक वेळेला आपलं ते साडी नेसताना काहीतरी साडी नेसली म्हटलं की माझा लुक आणि असं काहीतरी पवित्र म्युझिक लावायचं. अरे पवित्र म्युझिक लावल्याने कोणी पवित्र होत नाही. काही गरज नाही आहे ते. जो माणूस माहिती आहे ना आतून कसा आहे, सगळ्यांना दुनियेने बघितलं आहे तुला, तू काय आहेस काय आहे सगळे समजून चुकले. नुसतं साडी नेसली आणि ते पवित्र म्युझिक लावलं म्हणजे झालं. आधी तो तोंडाचा आवाज काय तो कमी कर. पच्चे 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 पच्चे. आता मला खूप काम आहे, आता आम्हाला शाळेत पण जायचं आहे.
आणि खूप आम्हाला आता खूप थकली आहे मी. आणि आता मी ते हे पण उपवासाचं बनवलेलं आहे, तर आता आम्ही सगळे तेच खाणार आहोत उपवासाचं. कारण आता परत वेगळं बनवायचं राहतं आणि उपवासाचं वेगळं बनवायचं राहतं. तर मी म्हटलं सगळंच तेच खाऊया. आणि तो चिवडा आहे ग, बटाट्याचा चिवडा आहे तो, खीस नाही आहे. बटाट्याचा खीस कशाशी खातात जरा बघून घे. आले मोठी रेसिपी सांगते आणि मिसळ करून खाते. काहीतरी 2-4 गोष्टी करायच्या आणि त्या मिक्स केलं की झाली हिची मिसळ. अरे पण मला हे लफडा काय कळलंच नाही बाबा. मण्यार गायब कसा झाला? हा, वाण बीण देताना काय मण्यार कुठे आज दिसलाच नाही. असं कसं काय झालं? काय मण्यारने हिला कट्टाप केली वाटतं. नाही चाहिए अपने को बाबा, या जन्मी मिळाली तेवढी बस झाली. मण्यारने कट्टी फू घेतल्या वाटतं बोंबली बरोबर. मम्मी मला 11 वर्षांनी पहिल्यांदा बघते, मम्मी मला 11 वर्षांनी पहिल्यांदा बघते. मग काय करू? नाचू? आणि सगळंच खोटं खोटं आहे ग बाई. स्वतःचं जसा स्वभाव खोटा ना, असं सतत खोटंच बोलत असतात, तसं ते झाड पण खोटं आणि त्याच्या भोवतीच्या भावना पण खोट्या. सगळं खोटं फक्त कॉन्टेंटसाठी. आणि हिची वहिना भाई, तिचं तर अलगच प्रकरण. तिचं काय वेगळंच चाललेलं होतं. तिथं आजकाल ऑफिस खेळते. मला ऑफिसला जायचं म्हण. हिच्या ऑफिसमध्ये काय म्हणजे ही काम करायला जाते की काय, म्हणजे हिचं नशीबच असं आहे की हिने जॉईन केल्याबरोबरच मजा यायची. आधी तर सुट्टीच मिळाली आणि त्याच्यानंतर आज काय तर पूजा आहे. आज कसली अचानकच काहीतरी पूजा आहे हिच्या ऑफिसमध्ये. आणि कशी गेली त्या अवतारात? ती साडीच घालून गेली असती तर काय बिघडलं असतं? ते काय अवतार करून गेली ती ऑफिसला. असो, ते ऑफिसचं हिचं तुनतुनक ना चाललेलं आहे. आणि ही तर बापरे, काय ते वाण दाखवलं. त्याच्यामध्ये एक फळ होतं, त्याला कोकणामध्ये आळू असं काहीतरी म्हणतात. ते असं आंबटगोड फळ असतं. मला पण नव्हतं माहिती. मी पण विचारलं, मला आधी वाटलं ते बेलफळ आहे, पण ते आवळा नक्कीच नव्हतं. आणि ही एवढा हुशार माणसाला विचारते, म्हणजे एकापेक्षा एक आहेत रे बाबा. ते कशाला ना, आपल्याला काय माहिती नाही तर ते माहिती करून घ्यायचं, ते राहिलं बाजूलाच. एकदम दिग्गज, जसा काय खूप मोठा हुशारच. ओणा मशाल पापा ओणा मशाल. तो तर वरचा आहे 150 म्हणतो आवळा. आणि ही म्हणे की हो हा आवळा बरोबर, आवळा म्हणून पुजलं. नशीब तू त्याला मशाल म्हणूनच पुजतेस ना बाबा, की काय दुसरं आता काय, जसं सेकंड कॉपीच आहे ना. तर काय आता नक्की काय ते तिथे तेव्हा पण पुजलं होतं. आता देव पण कन्फ्यूज होईल बाबा, ह्याला पण पुजलेलं आहे, ह्याला पण पुजलेलं, हा पाहिजे की तो पाहिजे, योग कित्यो अक्रोड की जायफळ की अक्रोड? अगं बाई, हिला साधा अक्रोड आणि जायफळ मधला फरक कळत नाही. जायफळ कशाला कोण ठेवेल? भगवान बाबा आणि आपल्या स्त्रियांचा आवडता सण हिला म्हणायचं होतं, तर आपल्या संडासला आवडता सण बोलते. अगं संडासला काय असतं? अगं बामटे, खरंच ग बाई, म्हणजे तू कशी आहे ग? हा, काय बोलते, काय कट करायचं, काय म्हणजे काहीच हिला समजत नाही. आणि म्हणून काही प्रश्नांची उत्तरं मी देत नाही ना, तर तुम्ही समजून जा की ते आता मी ते नाही देऊ शकत. तुम्ही भामटीला ओळखता ना कशी भामटी आहे, तर मी तुमच्याशी खोटं नाही बोलणार, एवढं लक्षात ठेवा. ज्यांचं भामटीवर विश्वास आहे, जे भामटीला पहिल्यापासून ओळखतात, हो माहिती आहे आम्हाला खात्री आहे पूर्ण की तू भामटी आहेस. कारण आम्ही भामटीला नीट ओळखतो, आम्हाला माहिती आहे भामटी भामटेगिरीच करते. आणि स्त्रियांच्या आवडीचं असतं ग ते. आवडतीचा काय असतं? आवडतीचा आणि नावडतीचा कुठली भाषा ही? संडास आवडतीचा. सो हे होतं कन्फ्युज्ड कपल. आता नेक्स्ट कपलकडे आपण बघू. झमुरे बजाव थाली. याचं तर बाबा गेल्या वर्षी याच्याकडे कॉन्टेंट होतं तर विसरला. बापाला पण विसरला, आईला पण विसरला, वटपौर्णिमेला पण विसरला, सगळं विसरला. काही लक्षात नव्हतं. गेल्या वर्षी एकदम नवीनच होता ना पत्रास्टे, नुसतं बुकिंग ते चाललेलं ह्याचं. आणि आता अचानक ह्याला आठवलं. म्हणजे मला वाटतं ह्यांनी असं काहीतरी असं देवाला सांगितलंय की मध्ये असं आम्हाला गॅप दे, आम्हाला सलग नको आहे. आणि झमुरा तर काय बाबा फुल ऑन चढवलीच होती वाटतं त्याने. आणि काय वाटेल ते तोंडाला येईल ते बडबडत होता. काय तर म्हणे की ह्या जन्मातच मला 7 बायका मिळू देत वगैरे, असं देवासमोर काहीतरी विचित्र प्रार्थना करत होता. आणि बाई माणूस रे बाई माणूस. आणि ते तरी काहीतरी पोंगा पंडित काहीतरी वेगळंच आपलं. ए बाबू नाही आहेत मला, नाही आहेत, कसं नको, जाऊ दे, नाही आहेत मला बाबू आणि काय तो डान्स, आणि काय तो अवतार, आणि काय त्या स्टेप्स, आणि काय तो तिचा चेहरा झालाय. अरे बापरे,
म्हणजे ढवळलं मला पोटामध्ये. अजिबात हसायला पण येत नव्हतं. आणि खरंच बाबा हॉरिबल. काय झालं ग, काय होतीस तू, काय झालीस तू, अगं झमरे कशी अशी तू, वाया पण नाही ग, टट्टी झालीस तू. आणि त्या भाव्याचं मला जास्त काही बोलायचं नाही आहे. भाव्याला सांभाळून मी आधी पण म्हटलं होतं की ती खूप हुशार मुलगी आहे, तर कशाला इसला फालतू लोकांबरोबर ठेवता तिला. तिचं टॅलेंट व्यर्थ जातं आहे, वाया जातं आहे. उगाचच ह्यांच्यासारखी व्हायची, चांगल्या पोरीची वाट लागायची. लांब ठेवा, पुन्हा सांगते. काय ते ती सगळं तिला माहिती होतं. आणि हिला खाजुर्डीला काय कसं करू बाबू कसं टाकू. आणि सगळं पूर्ण परिवार गेला होता तिकडे. झगा घालून झगादारी पण गेली होती टॉम. पण काय ती पण सटकली तिथून. येडीसून आणि येडी सासू, येडा पोरगा, पूर्ण पागलांचं खानदान आहे. काहीतरी काय नाव काय घेतोय आणि काय तिला काय शिकवतोय बोलायला. आणि पप्पांना काय वाण आणि सासूला काय वाण, काय वाटेल ते आपलं चाललं होतं टाइमपास. काय कॉन्टेंट नाही तर छापतोय आपलं. मला वाटतं ते पण हे सगळे झाल्यावर, सगळं काही तो मुहूर्त निघून गेल्यानंतरही गेलेली पूजायला, कारण कोणच नव्हतं तिथे. नॉर्मली गावात कसं असतं, सगळ्या बायका मिळून जातात. मग हिला काय धाड भरली होती त्या भाव्याच्या आईबरोबर वगैरे जायला. पण नाहीतर ह्याला शूट करायला मनाई असेल म्हणून गप घरात बसला असेल. कारण ह्याला यायचं होतं ना टोणग्याला. कंटेंट पण नाही केलं तर लोक तसं पण विचारणार नव्हते, कारण गेल्या वर्षी केलं नव्हतं. त्याच्या आदल्या वर्षी हिने मध्येच सोडून टाकलं होतं चायनीज ऐकल्यावरती. तर यांचं काय भलतंच असतं. तर हे काय टिकणार नाही आहे. तर ह्या जन्मी टिकले म्हणजे खूप झालं. तर ह्याचं पण तसंच आहे. टिकली म्हणून टिकला. हाला काय फार कंटेंट छापायला मिळालेलं नाही आहे, कारण का आता ती सध्या कुठलं माहिती नाही. महिनाभरापूर्वीचं अजून हळूहळू आळशीबाई टाकते. हळू आपले सासू सासऱ्यांमध्ये बिझी आहे अजून. तिचं ते संपायचं आहे. त्याच्यानंतर बघूया. फोटो टाकून दिलाय म्हणजे झाली आहे वटपौर्णिमा, पण जास्त काही त्याच्यावर अजून आपल्याला ब्रीफ देता येणार नाही आहे. नेक्स्ट कपल आहे बरखा बिजुरीचं तर काय वेगळंच सीन आहे बाबा. अरे पांडू, तुला आता खरंच घालणार दांडू. आणि काय कॅप्शन वगैरे देतो, आता भुवया उंचावतील वगैरे. अरे नाही उंचावणार आणि काय नाही. असले येडेचाळे ना लोक फक्त निब्बेगिरीसाठी करतात. बाकी भावनांचा आणि त्यांचा काही कसलाही दुरान्वये काही संबंध नसतो. काय पण फालतूगिरी आणि असं काय. प्रत्येक बायको काय ना काहीतरी करते, प्रत्येक नवरा बायकोसाठी काय ना काहीतरी करतो. पण प्रत्येक सणामागे काही ना काहीतरी धार्मिक कारण आहे, म्हणून तो सण तसा सेलिब्रेट केला जातो. असं नाही की बाकीच्या लोकांना काही इज्जत नाही आहे, की बाबा बाकीच्या लोक बायकांना इज्जत नाही देत आणि वडाभोवती लपेटल्यामुळेच काहीतरी इज्जत नवऱ्याला प्राप्त होते किंवा बायकोला. मी नाही करत, मी स्पष्ट बोलते, मी नाही करत. पण मी मनापासून रोज प्रार्थना करते, रोज त्याच्या उदंड आयुष्यासाठी, त्याच्या सक्सेससाठी, त्याच्या भरभराटीसाठी नेहमी प्रार्थना करते. त्याला सुखी ठेव देवा, त्याला चांगलं आयुष्य लाभू दे, हे रोज न चुकता बोलते. त्याच्यामुळे माझ्यासाठी तो एक दिवस नाही आहे, माझ्यासाठी ते रोज करते मी. पण जर ते कोणी करत असेल तर मी ते गोष्ट पण डिनाय नाही करत आणि त्या गोष्टीचा पण मी तेवढाच मान ठेवते. पण ती गोष्ट त्याच दिवशी करण्यामागे काहीतरी कारण आहे आणि ते तसंच करण्यामागे पण काहीतरी कारण आहे ना. स्टोरी आहे आणि नुसतं स्टोरी नाही, त्या व्यतिरिक्तही सायंटिफिक रिझन वगैरे पण बऱ्याच गोष्टी असतात. तर कोणी उठतं आणि नवीनच काहीतरी प्रथा चालू करतं. जी प्रथा आहे ती जर तुम्ही प्रथा म्हणून करताय तर ती प्रथा परंपरेनुसार जे चालत आलं आहे तेच फॉलो करा, अन्यथा करू नका. काहीतरी नवीनच भलतंच काहीतरी स्टार्ट करू नका. दीडशाणपणा करण्याची गरज नाही आहे. तू 1 वर्ष करशील तर 4 वर्ष करणार नाही, असं नाही चालत. वर्षानुवर्ष मरेपर्यंत करणार का तू? काय रे टवळ्या, काम धंदे नाही तुला, नुसता आपला. आजकाल तर मला वाटतं ह्याला सोडलंच आहे, ह्याला काढलंच आहे. नाहीतरी असल्यांना कोण ठेवणार ना, असल्या निब्यांचं काम नाही. मोठा फेऱ्या मारतोय आणि काहीतरी मोठं एक्झाम्पल सेट करतोय. जडपट कुठला, नुसतं फेऱ्या मारतो. वाण बीण सगळं ठेवलंस का? नुसतं फेऱ्या मारल्याने काय नाही होत. तुझ्या घरातच आहे ना वटवृक्ष, त्याला मार ना फेऱ्या. एवढं तिथे झाडाजवळ येण्याची काही गरजच नव्हती. काय पण फालतूगिरी, नुसतं आपलं काही दाखवायचं आणि लोक पण आणि येड्यासारखे बघा पुरुषांनो हे ते. ह्याचं बघून आता तो उद्या पक्क्याने नाही केलं म्हणजे झालं. देवा कहाँ से आते यार ये लोक. मावसाडचं काय बाबा, चच्चू तिथे आणि मी इथे. तर असं झालेलं आहे, दुरावा झालेला आहे
आणि मावसाडने तो स्वतः म्हणजे तिला स्वतःला असं पाहिजे होतं. ती म्हणाली की मला जरा मी पहिल्यांदा इकडे सेलिब्रेट करते माझ्या आईकडे, तर दिवशी खाऊन म्हणजे माझा वाढदिवशीच्या दिवशी मी दिवशी खाणार आणि माझं सेलिब्रेट करणार वाढदिवशी. तर तिचा आज वाढदिवस पण आहे, तर त्याच्यामुळे ती गेली नाही. तिला इथेच करायचा होता ना, जिरू मावशी आणि मामा आणि तो तिचा चिन्नू आणि सगळे त्यांच्याबरोबर सेलिब्रेट. तर त्याचा व्हिडिओ येईलच आज न उद्या. आणि आज पण तिने वटपौर्णिमेच्या दिवशी, आज म्हणजे काल होती पण व्हिडिओ आज टाकलाय ना, तर त्याच्यात पण आपलं माहेश्वरीच, तर तेच प्रमोशन. आजकाल बाबा प्रमोशन प्रमोशन प्रमोशन, त्याच्या व्यतिरिक्त काही दिसतच नाही आहे मावसाडला. अरे बापरे, ती चुरलेली साडी घालून आपलं काही ना काहीतरी लटके झटके मुरडते आणि बागडते. अरे ती साडीला जरा स्टार चिस्त्री जरा व्यवस्थित तरी कर, ती बघून कोणाला घ्यावीशी पण वाटणार नाही. कशी वाटते माहिती आहे का तू, ती असते ना लवंगी मिरची पण नाही, सुरकुतलेली मिरची आहे ना, तशी ती अगदी साडी वाटते. असं वाटते की ती घ्यावी आणि त्या कुटाण्यात कुटावी आणि त्याचा मसाला करावा. काय ते अवतार आणि काय ते क्वालिटी म्हणे, क्वालिटी ही असली क्वालिटी शी. आणि तिथे लंकिता, बापरे तिचं तर फोटोशूट चाललं आहे आणि त्याच्यावर व्हिडिओ पण छापला आहे. आणि एकदम सगळं काही आजकाल सगळेच लोक म्हणजे भावना काही राहिलेल्या नाही आहेत, सगळे लोक कॉन्टेंटसाठीच सगळं झालेलं आहे. आणि त्या कॉन्टेंटभोवती ते रिटेक आणि ते सगळं त्याचा मूळ अर्थच संपलेला आहे. आणि उगाचच लोकांना प्रीच करायचं की आपण खूप कशी परंपरा जपतो कसं काय, असं आपल्या परंपरेत कुठे आहे असं फोटोशूट आणि व्हिडिओ शूट आणि हे सगळं घेणं आणि करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं. हेच मुळात तुम्ही परंपरेला खोडून काढताय आणि वरून सांगताय आम्ही परंपरा जपतो म्हणे, परंपरा. आणि त्या व्हिडिओला तर काही अर्थच नसतो हिच्या, त्याच्यामध्ये तर नुसती बकवासच असते, नुसती बडबड बडबड तेच चाललेलं असतं. आपलं मोठं तुणतुणं वाजवणं चाललेलं असतं आणि सगळं फुकट मिळालेलं आहे. त्याच्यामुळे चाललं आहे आता जे काही चाललं आहे ते चाललं आहे. आता भक्त म्हणतील बाबा ते कमवलं आहे, बरं बाबा कमवलं आहे, वॉटेवर. ते किती ते काय त्याचं पण व्हिडिओ बनवायचं आणि काय त्या माणसाने टाकलं तर त्याच्यावरती एकदम भाषण वगैरे दिलं. आणि कुठे पण आजकाल म्हणजे हिच्या डोक्यात एक वेगळंच चाललं, हिच्या डोक्यामध्ये पैसा 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 पैसा, युरोप 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 युरोप. काय तर म्हणे की आपल्या इथे इतकं सुंदर सुंदर जागा आहेत. मला लोक म्हणतात, आता मी युरोपला गेली होती ना, तर लोक मला म्हणतात की आपल्या इथे एवढ्या चांगल्या चांगल्या जागा आहेत, तुम्ही फिरायला गेलं तर अख्खा जन्म पुरा पडेल. इतका मोठा देश आहे, इतक्या छान छान जागा आहेत आणि तुम्ही कुठे. जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते ना तेव्हा मला पण असंच वाटायचं. आता पैसे नसण्याचा आणि हिला असं वाटण्याचा काय संबंध. म्हणजे ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत त्यांना आपला देश फिरावासा वाटतो असं म्हणायचं आहे का हिला. आणि पैसे आले की मग बाहेर फिरायचं, पैसे आले की मग आपल्या देशात ते खर्च करायचे नाहीत, मग बाहेर फिरायचं. मग बाहेर फिरलं म्हणजे आपल्याकडे आता खूप पैसा आहे, आपण खूप कमवलं आहे ह्याचा माज दाखवता येतो, असंच हिला इन शॉर्ट म्हणायचं आहे. आणि हे हिने आता कबूल केलेलं आहे स्वतःच्या तोंडाने. किती तो माज करायचा, काहीच संबंध नव्हता, काही ते एक्स्ट्रा बोलण्याची काही गरजच नव्हती. त्या माणसाने फेकलं होतं, तू त्याला बोलली तर ते तुला सांगायचं होतं की कसं आपल्या इथे इतकं छान सौंदर्य आहे पण लोक असं घाण करतात जी बाहेरच्या देशामध्ये लोक नाही करत, इतकंच तुला म्हणायचं होतं ना. त्याच्याशी पैशाचा आणि ह्या सगळ्या गोष्टीचा संबंध कुठे होता आगाऊबाई. आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट ऐकली का, हा टुनाल हा काय म्हणे की राहू दे आपण पण दारू सिगरेट पितो. तुम्ही नीट ऐका मंडळी, मी तुम्हाला टाईमस्टॅम्प देते आजच्या व्हिडिओमध्ये TS 2112. तुम्ही ऐका, जाऊ दे आपण पण दारू सिगरेट पितो. सो मला काही त्याचा संदर्भ लागला नाही. हे लोक मोठ्या मोठ्या बाता करतात आणि काही असंबद्ध बडबडत असतात, ते सगळं कॅप्चर केलं जातं न बघता काय बोललोय काय चाललंय, कोणाला काही त्याचा सेन्स बनतोय नाही बनत आहे. वटपौर्णिमेच्या नावाखाली भलतंच काहीतरी वेगळंच काहीतरी टाइमपास आपलं उचलून टाकायचं, बस इतकंच या बाईला माहिती आहे आणि ती तेच करते. सो असाच तिचा आजचाही काही व्हिडिओ होता आणि त्याला काही सेन्स नव्हता बनत. बहुतेक मला वाटतं की आता ती गावी गेली होती त्याच्यानंतर मग तिथे तिची साजरी झाली असेल आणि तेव्हा आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे कदाचित आपल्याला ॲक्च्युअल वटपौर्णिमेचा व्हिडिओ बघायला मिळेल. सो तेव्हा बघूया.
पण हा पॉईंट मला आज क्लिअर करावासा वाटला, सांगावासा वाटला. जर तुम्ही पण तेच ऐकलं जे मी ऐकलं तर ते काय होतं ते मला कन्फर्म करा. आणि बाकी काय सगळ्यांचं असं काही एवढं काही खास नॉर्मलच असं काय, तेच आता ते रिपिटेटिव्ह झालं आहे, त्याच्यामुळे दरवर्षी काय दाखवायचं असं झालं आहे. आणि ह्याच्यामध्ये काही तुम्ही फारसे चेंजेस पण नाही करू शकत. तेच 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 कारण ते परंपरागत चाललेलं आहे, तर त्याच्यामुळे तेच रिच्युअल तुम्हाला फॉलो करावे लागतात. तर तसं गुड्डाचं बघितलं, ओणमचं बघितलं, त्यांनी पण असं नॉर्मलच. ते गुड्डाचं तर बोरिंगच होतं. ती स्वतःला आता सगळंच असं काहीतरी आजीबाईसारखं तिचं बोलणं तर पहिल्यापासूनच आहे, पण त्यातही ती नवऱ्याला टोमणे हाणत असते. जसं की आजच्या पण ह्याच्यामध्ये ती म्हणाली, म्हणजे दोघे इक्वली आहे, ते टोमणा कपल आहे. ही त्याला टोमणा हाणते, तो हिला टोमणा हाणतो, बरोबर असं एकमेकांना टोमणे टोमणे मारतच असतात हे. तर ही म्हणे की मी साधीच तयार झाली आहे का असं मला वाटलं, पण नंतर मला तो जोक आठवला की जर तुम्ही खूपच दागदागिने घातले तर बायका तुमचाच नवरा मागायच्या, पण माझ्यासाठी तुम्हाला माझ्या दागिन्यांसाठी माझ्याकडे पाहून जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्हाला माझा नवरा नाही, माझे आईवडील मागावे लागतील, कारण माझ्या आईवडिलांनी मला त्याच्यापेक्षा जास्त दागिने केले आहेत. जास्तीत जास्त दागिने मला माझ्या आईवडिलांकडनं मिळालेले आहेत. आणि हिचं ते लेकरू 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 ते तर चालूच असतं. ते लेकराचं काय, ते लेकरू आहे की कोकरू ते तिचं तिलाच माहिती. आणि तो नवरा पण नंतर हिला टोमणा हाणतो की बाबा हाच तुझा 7वा जन्म आणि बस झालं, पुढच्या जन्मी नको, असंच मागितलं असशील ना, हे ते. यांचं एक वेगळंच तुसडा कपल आणि टोमणा कपल काय बोलत असतात आणि काय त्यांना दाखवायचं असतं ते त्यांचं त्यांना माहिती. सो हे सगळे विविध प्रकार होते आजचे वटपौर्णिमा स्पेशल कपलचे. तर ह्यातलं तुम्हाला सगळ्यात युनिक आणि अँटिक कपल कुठलं वाटलं ते मला कॉमेंटमध्ये मेन्शन करायला विसरू नका. आजच्यासाठी इतकंच. खूप मोठा झाला पॉडकास्ट, अजून बरेचसे होते पण ते काही छोटे मोठे आहेत, काही जास्त खास बोलण्यासारखं नाही आहे. सो भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय बाय, मासरा.